नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर सतीश पडवळ सर. त्यांच्याकडे फक्त 30 वर्षांचा अनुभव असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, पण खरं तर जेव्हा 30 वर्षाचा इतका मोठा अनुभव असतो तेव्हा इतक्या सगळ्या प्रकल्पांवर काम केलेलं असतं. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्डच असं आहे की जिथं रोज नवा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रोज नवीन तुमची कल्पकता वापरण्याचं हे फील्ड आहे. अशा फील्डमध्ये जेव्हा एक माणूस इतकं मोठं काम करतो तेव्हा त्याच्याशी गप्पा मारण्याचा एक वेगळा अनुभव असतो आणि वेगळी मजा असते. तर ती आता येणारच आहे. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांची स्पेशालिटी ही जास्त गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सची आहे. म्हणजे अनेक शासकीय संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांचे प्रकल्प त्यांनी केलेले आहेत. मधल्या काळामध्ये त्यांनी काही रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर सुद्धा अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे. हा सगळा त्यांचा अनुभवाचा पट आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर उलगडणार आहोत. सो सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे करण्यामागची प्रेरणा कोणाची होती? कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनात एक काहीतरी वेगळं फील्ड असतं ठरवलेलं आपण, आणि मग कुणाच्या तरी प्रभावामुळे किंवा कुणाच्या तरी सांगण्यामुळे, सल्ल्यामुळे आपण खरं तर या फील्डमध्ये येतो. तर तुमच्या बाबतीत काय घडलेलं तेही आम्हाला ऐकायचं. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळेमा इथे 8वी पर्यंत झालं. सॉरी, हरिभाऊ गोगरे हायस्कूल उपळे माकडाची 8वी पर्यंत झालं. 9वी 10वी 11वी 12वी ज्युनियर कॉलेज हे भोसले हायस्कूल धाराशिव इथून झालं. ज्युनियर कॉलेज मधून माझा पहिल्या 5 मुलामध्ये 12वीला मला पीसीबी ग्रुपमध्ये 89.66% मार्क मिळाल्यानंतर मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला मी ऍडमिशन अप्लाय केलं. त्यावेळेस 5-7 जिल्ह्यामध्ये एकच कॉलेज होतं. बरोबर, गव्हर्नमेंटचं. प्रायव्हेट सेक्टरचे होते. गव्हर्नमेंटला तिथं मला त्यावेळेस इच्छा होती मेकॅनिकल इंजिनिअरिंगला किंवा टॉपची फॅकल्टी असल्यामुळे असं वाटत होतं. पण ते मला थोडेसे मार्क कमी असल्यामुळे किंवा इंग्लिशमध्ये मार्क कमी असल्यामुळे मला ते ऍडमिशन मिळालं. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये माझे मोठे भाऊ घरातून ते मिसायगरी परभणीला झाले होते, त्यांनी गायडन्स केला सिव्हिल इंजिनिअरिंगला. आणि याच्या उपर मला पुणे सीओपीला मायनिंग इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत होतं आणि नांदेडला गुरु गोविंद सिंग कॉलेजला इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये मिळत. बरोबर. आणि तिथं माझे मित्र किंवा घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद 87 ला माझं ऍडमिशन झालं. क्या बात आहे. तर पण आता इतक्या वर्षानंतर असं विचारते, आता तुम्हाला त्याचं दुःख कुठं वाटतं की आपण मेकॅनिकलला गेलो नाही, का आता आनंद आणि अभिमान वेगळा वाटतो की बरं झालं आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आलो? तर सर काय झालं, ते शेवटी ट्रॅक, आयुष्यातला ट्रॅक जो असतो, एखादा डिसिजन ते घेताना किंवा आपल्याला आलेल्या संधीचं सोनं करणं किंवा काही काही गोष्टींना मला कधी त्रास वाटतो, पण तसा कामात आनंद आहे मला. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग एवढं स्कोप आणि एवढं फील्ड, मोठं फील्ड आहे. बरोबर. की त्यात इरिगेशन डिपार्टमेंट आहे, वॉटर सप्लाय आहे, बिल्डिंग वर्क्स आहेत, ब्रिजेस आहेत, रोड्स आहेत, आपले एअरपोर्ट आहेत, डॉक्स आहे, हार्बर आहेत. खूप मोठं स्कोप आहे. एका जीवनात तरी एवढे सगळे फील्डचं काम करू शकत नाही. एकाच फील्ड मध्ये जरी काम करायचं म्हणलं तर पूर्ण आयुष्य जाऊ शकतं. इतकं मोठं फील्ड, असं मी आनंदी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो आता आणि एक जाता प्रश्न म्हणजे ते म्हणजे तुमचा पहिला प्रोजेक्ट आठवतोय का जो इंडिव्हिज्युअल कन्सल्टंट म्हणून तुम्ही पहिल्यांदा केलात? सुरुवात माझी तशी झालेली आहे ऍज अ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मुंबईमध्ये. बरं. मुंबईमध्ये मी रेसिडेन्सी डिव्हिजन म्हणून बांधकाम विभाग आहे, विटीच्या पुढं म्हणजे सिटी ऑफिसच्या समोर. तिथं मी एकदम सुरुवातीला मेंटेनन्सची कामं केली. एक बीएसटीचं सबस्टेशन जहांगीर आर्ट गॅलरीच्या पाठीमागं मी बांधले. अच्छा. मुंबईमध्ये त्यावेळेस आय थिंक दॅट 93-94 ला. 94. बापरे. 94 नंतर मग ते बॉम्बस्फोट जो झाला होता त्यावेळेस ऍक्च्युअली मी तिथून एक 500 मीटरवर उभा होतो त्यावेळेस. एअर इंडियाचा आणि आपल्या शेअर मार्केटला बॉम्बस्फोट झाला. त्यावेळेस ते जे फाउंटेन आहे आपलं महात्मा हुतात्मा स्मारक, ती लिटरली मी तिथं उभं होतो. माझ्या समोरून ते बाहेर काढलेले हे घाबरलेले परिस्थिती. घरी गेलो मी तिथून. आणि नंतर 95 ला मी औरंगाबादला आलो. अच्छा. आणि मग तिकडून पुन्हा धाराशिव पर्यंत प्रवास कसा होता? औरंगाबादला मग एक स्टोन क्रशर चालू केलं होतं तिथं. बरं. तिथे एक 5 वर्ष होतो. छोटे तिथे प्रायव्हेट मध्ये थोडे कामं केले. वायझोर ॲग्रोकेमिकल्स लिमिटेड म्हणून पैठण रोडला एक हिचे आपले सॉइल एक्सट्रॅक्शन प्लांट होता. त्याची इंटरनल रोडचे वगैरे कामं थोडंसं केलंय. आणि नंतर मग 99 पासून
धाराशिवला आलो. आई वडील तर असल्यामुळे थोडस बघून इथं आलो. पण पुन्हा तुम्ही धाराशिव मध्ये आलो. पण एका अर्थानं आम्हाला बरं झालं तुम्ही धाराशिव मध्ये आला, तर इतका एक चांगला आमच्या इथले इंजिनियर तसा मिस झाला असता असं आम्हाला वाटतं. तर त्यामुळे आता आपण कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही जेव्हा एवढ्या वर्ष हे फील्ड बघता त्यातला एक समान धागा कायम आहे, तो म्हणजे कामगार, जो इतके वर्ष या फील्डमध्ये आहे आणि तो कायम केंद्रस्थानी राहणारच आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या. तर या फील्डमध्ये जसं कामगार केंद्रस्थानी तसं अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा फार मोठं आहे या क्षेत्रामध्ये. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कसं त्या परिस्थितीला हाताळता? त्याच्यामध्ये अकुशल कामगाराकडनं काम करून घेताना एकतर आपण काय ते प्लास्टर किंवा बांधकाम किंवा सेंटरिंग असेल, बीम असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, एक तर स्क्वेअर फीट बेसिसवर देतो. त्यामुळं आपला संबंध येतो तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा मुकदम आहे त्याच्याशी, एकदम खालच्या लोकांशी येत नाही, कामगाराशी. बरोबर. कुठलाही असेल, बिल्डिंग असेल तर बिल्टअप स्क्वेअर फुटावर देतो किंवा याच्यात देतो. त्याच्यामुळे एवढा खालचा संबंध आहे. बरोबर. दुसरं असं विचारायचं आहे, कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची आहे. बिलकुल. तर प्लॅनिंग शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता किंवा कसं बघता आणि मग त्याच्यानंतर एक्झिक्युशनला सुरुवात करता, जेणेकरून 100% उत्कृष्ट काम होऊ शकतं? असं तसं बघितलं तर प्लॅनिंग मध्ये मी जास्त काम केलं नाही. बरोबर. मी काम वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी इंजिनिअरिंगला कन्सल्टंट म्हणून एक 4 वर्ष केलं. पण त्यावेळेस आमचं प्लॅनिंग म्हणजे कुठे यायचं की त्याचे डिझाईन, पॉप्युलेशन फोरकास्टिंग असते. बरोबर. एखादं खूप खेडेगाव आहे, त्या खेडेगावाची लोकसंख्या किती आहे, त्यांचा कन्झम्पशन पाण्याचं किती, रोजचं किती आहे, 41 लिटर्स पर डे, ह्याच्यानं फोरकास्टिंग करून 15 वर्षासाठी ती स्कीम डिझाईन करायची. बरोबर. आणि काम करून घ्यायचं. त्यामुळे आम्हाला प्लॅनिंग मध्ये जास्त आला नाही संबंध. दुसरं, तुम्ही मधल्या एका पिरियड मध्ये रेसिडेन्शियल साठी पण काम केलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारायचा. बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं असतं की माझं बजेट इतकंच आहे 15 लाख 18 लाख आणि आता मला घर पण बांधून हवंय चांगलं. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुमची परीक्षा अशी असते की तुम्हाला ते बजेटही सांभाळायचे आणि क्वालिटी बघायची. तर अशा तुम्ही कसं मॅनेज करता? त्यात काय झालं, मी जी तो रिअल इस्टेटचा 7 रोचा प्रोजेक्ट केला, तो काय असा कोणाचा प्लॉट माझा पार्टनर होता, पार्टनर सोबत मी केलेला. त्या मी प्लॅनिंग मध्ये, मी जरी बी सिव्हिल असेल तर मला प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं. नॉलेज म्हणजे विषय प्लॅनिंग ही तरी काय एक फार महत्वाची गोष्ट असते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये. बरोबर. मग त्याच्यात ते वास्तुशास्त्र, काही जणांचं वास्तुशास्त्राच्या प्रमाणे घर पाहिजे असतं. एक्झॅक्टली. कुणाला कशी अपेक्षा असते, पूर्वमुखी पाहिजे, पश्चिममुखी पाहिजे. तर ते माझे बालाजी चालुक्य म्हणून जुने मित्र आहेत तिथलेच प्रॅक्टिस करणारे, त्यांच्याकडनं त्याची प्लॅनिंग करून घेतली. आणि मी एक्झिक्युशन मी केलं, साईडवर सुपरविजन, त्याच्या ड्रॉइंग डिझाईन घेऊन बाकीचं मी करून घेतलं. प्लॅनिंग मात्र त्यांच्याकडनं. दुसरं, आता तुम्ही जसं याप्रमाणे या क्षेत्रात 25-30 वर्ष काम करताय, तर त्याचप्रमाणे तुम्ही धाराशिव मधले आहात आणि तुम्ही लहानपणापासून हा गाव म्हणजे शहर बघितलेलं आहे आणि हा जिल्हा सुद्धा बघितलेला आहे, हा सुद्धा बदलताना तुम्ही बघितलाय असं. तर आता मला एक इंजिनियर म्हणून तुमच्याकडनं एक असं उत्तर आणि एक धाराशिवचा नागरिक म्हणून, असे दोन्ही म्हणून एक उत्तर असं अपेक्षित आहे, ते म्हणजे धाराशिवच्या विकासाचं व्हिजन जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या मुद्द्यांवर आता खरं तर काम करण्याची वेळ आहे, जेणेकरून धाराशिवचा सर्वांगीण विकास होईल असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, त्यात बरंच आता क्लिअरली सांगायचं म्हणजे मला थोडंसं दुःख वाटतंय, आपल्या भागातले लोक उद्योगी कमी आहेत, हार्डवर्क किंवा जे असतं ते कारण. नाहीतर इथं आपल्या सोलार एनर्जी मध्ये खूप स्कोप आहे, ऍग्रिकल्चर मध्ये, ग्रेप्स मध्ये खूप स्कोप आहे. त्याच्याकडे पाहिजे तेवढ्या ह्याच्यातनं पाहिलं जात नाही. किंवा गोट फार्मिंग आहे शेतकऱ्याचं, ते सुद्धा आता धाराशिव, उस्मानाबादी शेळी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण इथले स्थानिक लोक त्याच्याकडे ह्याच्यातनं बघत नाही. आणि 365 पैकी 325 दिवस सूर्यप्रकाश क्लिअर राहतो इथं. बरोबर. तर सोलार एनर्जी मध्ये स्कोप आहे, तेवढंच स्कोप आहे पण करत नाही. पण मग अशा वेळेला सरकारकडनं काय अपेक्षा, सरकार कसं या सगळ्याला मदत करू शकतं या प्रकल्पांमध्ये? सगळंच सरकारनं करावं अशा अपेक्षा पब्लिकनी करू नये. बरोबर. स्वतःचंही आत्मपरीक्षण करून त्याच्यात सुद्धा विल पॉवर किंवा एक संघर्ष करायचं किंवा काय करायचं. बरोबर आहे. प्रत्येक वेळेस भांडवलाच नाटक करून जमत नाही. भांडवल आहे पण तुम्ही हुडकत गेलं तर मिळेल ते. बरोबर. खूप काय फायनान्स इन्स्टिट्यूट आहेत, पतसंस्था आहेत, ते स्वतःमध्ये कॅपॅसिटी पाहिजे ती करण्याची. मिळू शकते सगळ्याच गोष्टीला यश मिळू शकते, पण मानसिक इच्छाशक्ती पाहिजे ना. दुसरं, तुम्ही अनेक शासकीय संस्थांसाठी सुद्धा कामं केलेली आहेत, तर त्यातली काही मोजकी नावं आणि प्रकल्प सांगू शकतो? मी सर जलस्वराज्य आणि भारत निर्माण प्रोजेक्ट होता. बरं. आमचा धाराशिव जिल्हा प्रोजेक्ट म्हणजे वर्ल्ड बँकेच्या
फायनान्सवरती पायलट प्रोजेक्ट म्हणून इथं राबवला होता. बर आय थिंक दॅट 2004 ते 8 पर्यंत. त्यावेळेस मी जवळपास, मला 2 ज्युनियर होते माझ्यासोबत, श्रीकांत शिंदे म्हणून एक आहेत आणि एक यादव म्हणून होते, तो आता मुंबई महानगरपालिकेत जे आहे, ते असिस्टंट होते माझ्यासोबत. 55 गावाची मी पाणी पुरवठ्याची योजना टॅकल केलेली आहे जिल्ह्यातल्या. इकडं परांडा, लोहारा तालुक्यातल्या 2-3, उस्मानाबाद तालुक्यातल्या जास्तीत जास्त. तर त्याचा रिझल्ट असा दिसतोय, आता कोणी बोलव ना बोलू. तर मला आठवतंय वडचकर साहेब म्हणून आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, खूप पॉझिटिव्ह नेचरचा माणूस, कंधारचे होते. त्यावेळेस 1904 किंवा 5 साली 960 टँकरचं डिमांड होतं आमच्या डिस्ट्रिक्टचं. म्हणजे इतकी पाणी पुरवठ्याची परिस्थिती वाईट होती. जलस्वराज आणि भारत निर्मळ प्रोजेक्ट मधून ते प्रमाण आता शेकड्यात आले, म्हणजे साधारणतः 150 ते 200 टँकरचं डिमांड आहे सध्या जिल्ह्यात. काम चांगलं झालं. त्याला काय झालंय, कुठल्याही स्कीमला कसं आहे, निगेटिव्हनेस जो आहे बघण्याचा तो खूप आहे लोक. पॉझिटिव्ह झालेल्या कामाचा विचार केला जात नाही, किंवा ज्यानं काम चांगलं केलं त्याच्या पाठीवरती थाप टाकत नाही. चुकलाय किती त्याच्याकडे लक्ष देते. म्हणजे समजा सांगायचं की 100% पैकी 80% अचिव्हमेंट झाली, तर अचिव्हमेंट झाली ना, चांगली झाली की, पण ती 20% कसं चुकलं हे सांगण्यातच बरीच एनर्जी, आणि काही ठिकाणी बोगस प्रकरण ही झाली, त्याच्यावर जास्त लक्ष झालं. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या हातून आता हे तुम्ही आता एवढं सांगितलं काम, तर मग मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, असा कुठला एखादा प्रोजेक्ट किंवा प्रकल्प सांगता येतोय का की ज्याला आपण आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणू स्वतःचा वैयक्तिक, की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं, तर असा एखादा प्रकल्प आणि त्याची आठवण आहे? खूप आठवण. मला त्या पाणी पुरवठा योजनेतलं जास्त काही माहित नव्हतं. बरोबर. इथं प्रायव्हेट इंजिनियर्स, कन्सल्टंट किंवा त्या ग्रामपंचायतला नेमायचे असे अधिकार शासनाने दिले होते. बरोबर. त्यावेळेस मला बरेच गावाचे, माझी जर थोडं पॉलिटिक्समध्ये ही फिरत होते, त्यामुळे ओळखी होत्या, आणि मी टेक्निकली साऊंड बी होतो. मला एखादी गोष्ट जर समजत नसेल तर मी, तो माझ्यापेक्षा ज्युनियर असेल तर मी त्याच्याकडे जाऊन तो शिकायचा प्रयत्न करतो, विचारून घ्यायचं. माझा ड्रीम प्रोजेक्ट मला आयुष्यात लक्षात राहिला. गडदेवदरी म्हणून गाव आहे, हायवे पासून 4 किलोमीटर आहे. तिथून मला वाटतं ते जेरी डिस्लेला, आता ही मला टेक्निकल थोडंच माहित नाही, साधारणतः खालती 85 फूट, 85 फूट 100 फुटापासून असेल, खालनं पाणी लिफ्ट करीत वर आणायचं होतं. आणि त्याच्यासाठी पाईप लागणार आहे, त्याच्यासाठी ज्या गोष्टी अजून बी ती स्कीम चालू आहे, पण तिथे स्थानिक राजकारणामुळे मेंटेनन्स वगैरे थोडं होत. सुंदर, हा एक प्रोजेक्ट सुंदर होता. सुंदर. आणि डोंगरातून एकदम पाणी वर आणायचं. बरोबर. हा जसा एक प्रकल्प होता, तसा एखादा प्रकल्प असा आठवतोय का, किंवा आठवण एखादी की जो करताना काहीतरी अडचण आली, काहीतरी आव्हान आलं, काहीतरी समस्या आली, आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली, असं आम्हाला ऐकायचं आहे. ऍज अ कन्सल्टंट म्हणून की ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात. बरोबर. लोकल आपण काम करताना मन लावून काम करत असतो, पण काय लोकांना टेक्निकल नॉलेज नसते, नाही ते तक्रारी वगैरे करतात. बरोबर. तसेच आता पाणी पुरवठा काही ठिकाणी काय झालंय, गव्हर्नमेंटनं नळ कनेक्शन मंजूर नसते. बरोबर. पण त्या ग्रामपंचायतनं काय केलं, ऑनलाईन कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले, किंवा एखाद्या हाऊसहोल्डला नळ कनेक्शन दिले. प्रत्यक्षात तिथं नळ कनेक्शन तर नव्हतं, पण त्यांना ती संडास आणि बाथरूमची सबसिडी मिळावी 12,000 काहीतरी, पण त्यावेळेस ते देऊन टाकलं. आता तेच डिस्ट्रीब्युशन लाईन किंवा पाणी पुरवठ्याची लाईन खोदताना ते अडवतात की आम्हाला नळ कनेक्शन द्या, आमच्याकडे नाही. बरोबर. अशा अडचणी आल्या. बरोबर. त्याच्यात थोडस घेतलं ऍडजस्ट करून. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रात, तर त्यांना तुम्ही एक वडीलधारी व्यक्ती म्हणून आणि एक सिनियर व्यक्ती म्हणून काय सल्ला द्याल? त्यांनी स्वतःला सध्या अगोदर सुरुवातीला पेमेंट किंवा पगार मागण्याच्या ऐवजी स्वतःला प्रूव्ह करून द्यावं, प्रूव्ह करावं. बरोबर. एक्सपिरियन्स घ्यावा. बरोबर. आता बरंच जर मी पाहतो काही मुलं BE झाले तर पुढच्याच वर्षी कन्सल्टंटचं ऑफिस थाकतात. बरोबर. ते चुकीचं आहे. शेवटी टेक्निकल गोष्टी आहेत, त्याचा अनुभव, एक्सपिरियन्स साईटवर गेल्याशिवाय येत नाही. 2-3 वर्ष ती करावीत. आणि तिसरी फॅशन आहे, मी पुण्याला जावं, कुठतरी बाहेर मुंबईला जावं, तसा रोजगार इथं स्थानिक सुद्धा उपलब्ध होऊ शकतो, तुम्ही प्रयत्न केला तर. बरोबर. रजिस्ट्रेशन असते, काम मिळते, किंवा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करायला इथेही स्कोप आहेच. बरोबर आहे. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, किंवा कसं तुम्ही स्टील निवडता? आता मी तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्ही काय करतो, आता समजा राहुलची ओळख आहे, राहुल म्हणतो स्टील पाहिजे, त्याच्यासोबत मी काय टेक्निकल गोष्टी जास्त येत नाही. एक तर आमच्या साईटवरचे इंजिनियर काय म्हणा, स्टील तर ISI स्टँडर्ड आहे, त्या हिशोबाने पाहिजे.
मग जो डीलर आहे ज्याच्याशी आमचे संबंध कुठे आहेत त्या पद्धतीत आम्ही हे घेतो. आता मेजॉरिटी माझ्या प्रोजेक्टला कदम सरांनीच दिले. बरोबर. त्याची आमची ओळख होती बी. बरोबर. आणि त्याचं पब्लिकशी कॉन्टॅक्ट फार चिकाटी आहे. त्यामुळे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयकॉन तुम्ही आता वापरलेलंच आहे तुम्ही म्हटलं, तर आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल किंवा त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल अजून काही सांगता येईल का? सर्व्हिसेस म्हणजे आता आम्हाला काय आमचं फक्त डीलरशिप सर्व्हिस म्हणजे काय थोडे तुमचे प्रोडक्शन किंवा तिथे येत. बरोबर. पण त्यांचा पाठपुरावा असतो मार्केटिंग मध्ये, तो चांगलंही करतो. व्हेरी गुड. दुसरं राहिले ते मिस्त्री लोक वगैरे मार्केटिंग मध्ये काय होतं, बरेच काही गोष्टी स्टीलच्या मार्केटिंगच्या त्या डिपेंड ऑन ॲज अ फ्री म्हणून बोलतो डिलर रोड. आणि काही घर मालकांचं कसं आहे की एक सिव्हिल इंजिनियर काय मी ऐकलं काय जण सिव्हिल इंजिनियरनं किंवा त्यांच्या टेक्निकल जो काही कन्सल्टंट आहे त्यानं सांगितलेलं ती स्टील घेत नाही. बरोबर. मिस्त्री काय सांगतोय, मग काय मिस्त्री कधी कधी काय सांगतात हे मूव आहे स्टील म्हणजे स्ट्रेंथ आहे का कुठली स्ट्रेंथ आहे टेक्निकल नॉलेज काय संबंध आहे नाही. बरोबर. किंवा बेंड मारताना बार कट होतो की कडक आहे म्हणणार असते, पण त्याला माहित नाही की ती बेंड मारताना कुठल्या रेडिएशनच्या हिशोबानं मारायला पाहिजे. त्याच्या डायमीटर प्रमाणे त्याचा टर्न सुद्धा त्या हिशोबाने दिला गेला पाहिजे. एकदम ती जागेवरती टर्न दिला तर ते स्टील हार्ड असेल तर ते थोडं तुटतं. मग त्याच्यावरनं बरेच जे हे आहेत बरोबर ओनर हाऊस ओनर किंवा हे ते मग काही लोक मिस्त्रीच्या ह्याच्यावर खरेदी करतात, काही जण मग डीलरवर डिपेंड आहे, त्यांची ओळख कुठे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर. आणि सगळ्यात जास्त कुठं करत असले तर 50 पैशाने जर रेट कमी असेल तर स्टेजचे स्टील वापरण्याकडे बरोबर आहेत काय किंवा हे स्टँडर्डचं स्टील घेणारे लोक काय आहेत, क्वालिटी पाहणारे बी आहेत. बरोबर. काही जण पैशात पाहणारे, इकॉनॉमिक्स बघणारे. सो हे होते इंजिनियर सतीश पडवळ सर, आणि त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने हा सगळा संवाद तर साधलाच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येणार आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचा सल्लाही त्यांनी दिला, ते म्हणजे की जिद्द चिकाटी किंवा मेहनत या क्षेत्रात पाहिजे आणि तुम्ही काम करण्याची तयारी बघा. आणि आपल्या धाराशिव मध्येच इतके प्रोजेक्ट आहेत आणि इतक्या संधी आहेत, त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुण्या मुंबईकडे जाण्याची गरज नाही. इथं सुद्धा तितक्या संधी आहेत, फक्त त्या संधी शोधता आल्या पाहिजे. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार, आणि येणाऱ्या आगामी काळात तसेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.